साईडला क्षेत्रशन थर्डमॅन कव्हर पॉईंटला पण क्षेत्रशन पाहू शकता कव्हर्सला क्षेत्रशन. हा चेंडू खूप चांगला होता बॅटरमध्ये चेंडू फेकला होता फ्लिक करतोय यावेळेला चेंडूला चेंडू जातोय मिड विकेटला आपण स्क्वेअर लेग रिजनमध्ये चिन्मय येतोय चेंडूला उचलतोय फेकी करतोय यष्टिरक्षक आपण पाहू शकता युवराज पाटील चांगलं क्षेत्रशन 50 कंप्लीट होते आपण ओमसाई आगाचा संघाडी टाळा होऊन जाते तर सगळे धावा 50 धावा गडी बाद झाल्या तर जर विचार केला तर 3 गडी बाद 50. विराज स्ट्रायकेनला वेदांत विराज राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू खूप चांगला होता ऑन साईडला आपण बघितलं तर चेंडू फिरत जातो यावेळेला कार्पेटच्या मध्येतून फॉर्मलिंग झालं यावेळेला चिन्मय करतोय काय नितीन यावेळेला तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फेकतोय धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 52 धावा. काही करणं फार गरजेचं चिन्मयला धावसंख्या 52. वेदांत राईट आर्म ओर तिकडनं मारा करतो चांगली गोलंदाजी करतो पण क्षेत्राशी 7 लाभत नाही त्याला शकला विराज. हा चेंडू ऑन साईडला बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक आहे चूक होत नाही फलंदाज बाद विराज बॅक टू पवेलियन. गरजेचं आहे अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला आपण तर अवधूत येतोय अजून एक स्पिन आक्रमण आपण येतोय एक काळ गाजोला सुभाष मात्रे त्यांचे सुपुत्र अवधूत येत आहेत. ओमकार आलाय ओमी नावाने जास्त प्रसिद्ध नितीन आता ग्रामीण खेळाडूंना पण आपल्याला टोपण नावं दिली गेली आहेत पण मी तर म्हणेन जे नाव आहे ते खूप चांगलं आहे 52 धावा झाले 4 गडी बाद केजीयू पाहिजे तर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. एक षटकार आलाय अवधूत गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं शेवट षटक घेतोय स्लोगरचं षटक यष्टिरक्षक युवराज पाटील क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय. शॉट थर्डमॅनला आपण वेदांतला पाहू शकता बॅकवर्ड पॉईंटला अमरला पाहू शकता कवसला मिलिन स्वीपर कव्हर 30 सर्कलच्या बाहेर आहे. शॉट पिच होता यावेळेला पडल्यानंतर चेंडू जास्त लेग ब्रेक होतोय पंच वाईटची खूण करताय धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता 53 धावा जय पवार आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत शशांक पाटील आणि आपण संदप एक चांगले 2 पंच आहेत तर क्रिकेटमध्ये पंच कुणाल नेमाचे ज्याने क्रिकेट खेळला आहे ज्यांना क्रिकेटचा अनुभव आणि जय पवारच्या माध्यमातून सातत्याने आपण येतोय पंचांची भूमिका आणि ग्रामीण खेळाडूंना खऱ्या अर्थाने तीन प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं ते जय पवारने. तो कोणत्याही गावचा खेळाडू असो चांगली कामगिरी झाली तर त्याला शहरी विभागात लगेच स्थान देतात. अवधूत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतो स्ट्राईकला केजूला आपण पाहू शकता ऑन साईडला पूल केला यावेळेला ताकद प्रचंड चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर षटकार. तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 59 धावा आपण पाहू शकता. अवधूत गोलंदाजी मार्क टाकला केजूला आपण पाहू शकता चेंडू पुन्हा एकदा जास्त फिरकी घेतो चेंडू यावेळेला पंच वाईट खूण करतायत लेग ब्रेक चेंडू बघायला मिळालाय धावसंख्या 1 ने पुढे सरकते धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 60 धावा आपण पाहू शकता जास्त पडल्यानंतर चेंडू लेग ब्रेक होतोय कुठेतरी थोडंसं नियंत्रण ठेवावं लागणार यावेळेला दिशेवरती. अवधूत गोलंदाजी मार्कवर उर्दकडे मारा करतो सगळा केजू चेंडू ऑन साईडला खेळत होता यावेळेला यष्टिरक्षक बीट शॉट फाईन लेग बीट चेंडू जातोय सीमा पार चौकार.
सुरेख चेंडू यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा होता. चेंडू बॅटची कडा घेऊन मागे सरकतो. यावेळेला शॉटमॅनला चांगलं क्षेत्रक्षण. वेदांचा डॉट चेंडूची समाप्ती. शेवटचं षटक आहे. काही चेंडू अजूनही बाकी आहेत. धावसंख्या 70 धावा. ओमसाई आगासन संघाची प्रथम फलंदाजी करताना केजू खूप चांगली फलंदाजी करतोय. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. अवधूत राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय. तुमच्या समालोचन कक्षा एंड करू. स्ट्रायकरला केजूला आपण पाहू शकता. साईडला पूल करायचा होता. यावेळेला चांगलं क्षेत्रक्षण होतं. शॉर्ट फाईनलचं क्षेत्रक्षण. पंच नो ची खूण करतायत म्हणजे फ्रीड असणारे पुढचा चेंडू. संख्या 71 धावा आपण पाहू शकता. संख्या 71 धावा आपण पाहू शकता. फ्रीडचा चेंडू होता. केजू व्हायचा कशा प्रकारे फलंदाजी करतो यावेळेला. नितीन सचिन म्हात्रे जेव्हा जेव्हा आपण इथं मैदानात असतो तेव्हा तेव्हा एक सामना कशाही प्रकारचा असो आपण तो सामना आपण इथं रफ अँड टफ होणारा असो किंवा शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाणार. सचिन सामना एन्जॉय करत असतात. बघा पंचांचा डिसिजन अंतिम डिसिजन असणार आहे. जरा फास्ट घ्या. यस नो चेंडू. इथून जो संघ जिंकेल तो लगेच आरबीएस उंबार्डे संघावर फाईट बॅक करेल. अवधूत गोलंदाजी मार्गावर फ्रीडचा चेंडू. सेकंडला केजू पाहायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. हा चेंडू खूप चांगला होता. कार्पेट ड्राय बघायला मिळाला. चेंडू जातोय आपण येतोय. डिशलॉंगानं क्षेत्रक्षक येतोय. एकपेक्षा जास्त काही मिळत नाही. कौतुक करेल मी अवधूतचं. फ्रीडचा चेंडू खूप चांगल्या प्रकारे फेकला होता. संख्या धाव फलक आपण पाहू शकता. याला 72 धावा. अंतिम चेंडू. सेकंडला ओमकार उर्फ ओमी आपण पाहू शकता. पाहिजे ओमी कशा प्रकारे फलंदाजी करतोय. अवधूत राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू खूप चांगला होता. खोदून काढला. यावेळेला चेंडू जातो लॉंग ऑफला. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 73 धावा झाल्या. 74 धावांचं लक्ष असणारे यावेळेला सागाव संघासमोर. 14.80च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत. सागाव संघाची फलंदाजी देखील खूप चांगली आहे. राहुलला चांगली फलंदाजी करावी लागणार. सचिनला चांगली फलंदाजी करावी लागणार. युवराज चिन्मय असे चांगले चांगले फलंदाज आहेत. त्या फलंदाजांना आता चांगलं योगदान द्यावं लागणार आहे. तरच आपण त्या 74 धावा चेस होतील. पण गोलंदाजी जर बघितली ओमसाई आगास संघाची देखील गोलंदाजी खूप चांगली आहे. त्यामुळे सामना चांगला होतो का पाहायचं. तर रफ अँड टफ सामना बघायला मिळतो का पाहायचंय. तर जाऊया दुसऱ्या दाडी आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद. तत्पूर्वी डीजेला देखील का मी संधी देणार आहोत. तर 73 धावा झाल्यात. 5 गडी बाद ओमसाई आगासन आणि 74 धावांचं लक्ष आहे ते गुरुदत्त सागाव या संघासमोर. तर आरबीएस उंबार्डेचे कॅप्टन यायचे आपण इथे. आरबीएस उंबार्डे संघाचे संघनायक आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे. 74 धावांचं लक्ष आपण पाहिलं तर 14.8च्या सरासरीने इथे धावा कराव्या लागतील. आता दुसऱ्या सत्रामध्ये सागाव संघाला या धावांचा पाठलाग करायचा आहे. 14.8च्या सरासरीने जेटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. आपण पाहिलं तर आजपासून आदर्श चषक ही स्पर्धा सुद्धा सुरू झाली आपल्या विभागातील. 6, 7, 8 त्या स्पर्धेचा कालावधी आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई
त्यानंतर 7, 8, 9 आई गावदेवी चषक घेसर ही स्पर्धा उद्यापासून तुम्ही पाहू शकाल. चला फलंदाज पाठवायचे सागाव संघ. त्यानंतर याच मैदानामध्ये 8 तारखेला ही स्पर्धा आपण पाहू शकाल. वन डे फिनिश 9-10 तारखेला रेल्वे ग्राउंडमध्ये 840+, 8 ओपन संघ आहेत. या मैदानात सुद्धा 9 व 10 जानेवारीला 16 9 व 10 जानेवारीला याच मैदानामध्ये खुल्या काठाची स्पर्धा सुद्धा आहे. मलंगड परिसरात पहिलीच खुल्या गटातील स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. गणेश म्हात्रे यांनी ती स्पर्धा आयोजित केली आणि जगदीश रसाळ सर्व सामने 5 षटकांचे असेल. त्यामुळे उंबाडेचे कॅप्टन आपण इथे येऊन थांबायचे. पिशवी संघ आपण आला असेल तर आल्याची नोंद करायची, कारण सर्व सामने आपल्याला या स्पर्धेमध्ये 5 षटकांचे कव्हर करायचे आहेत. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. जयंत आणि तेजस आमच्या सोबत आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेत सुनील आहेत. तर आरबीएस उंबरठे संघाने पहिला सामना जिंकलाय आणि यातून विजेता संघ आरबीएस उंबरठे संघावर फाईट करेल दुसऱ्या फेरीमध्ये. बघा 74 धावांचं लक्ष सचिन म्हात्रे आणि वेदांत ही जोडी सलामीला आणि केजू मुंडे पहिले षटक घेऊन येतात. टिनू बेडेकरला तुम्ही लॉंग ऑफ मध्ये पाहतायत. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सर्व समालोचकांना तन्मयच्या नावाच्या टी शर्ट सुद्धा देण्यात आल्या होत्या मागच्या वर्षी. तन्मय प्रतिष्ठान आगासन त्या नावाने सुद्धा अंडरमचा संघ सुद्धा तुम्ही सातत्याने पाहत असतात. वैभव बेडेकर असतील, मात्र आता वैभव बेडेकर थोडेसे क्रिकेटपासून थोडेसे लांब असतात, कारण यावर्षी त्यांचा विवाह संपन्न सुद्धा झाला, त्यामुळे ते येत नसतील. क्रिकेट असा खेळ आहे, तुम्हाला कधी मैदानात खेचून आणतो. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त पत्नी क्रिकेट प्रेमी पाहिजे. तर केजू येतात पहिले षटक घेऊन. पॉवर प्लेचा वेग त्याच्याकडे भरपूर आहे. पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. केजू मुंडेकडे व्हेरिएशन चांगले, ज्या प्रकारे आम्ही 2 स्पर्धांमध्ये उल्लेख केला, देसाई अध्यक्ष चषक, त्यानंतर मोठी देसाईची स्पर्धा, अशा 2 स्पर्धेमध्ये केजू इथे हलकसं पायचीचं अपील केलं होतं. मात्र चेंडूची लाईन पाहिली जय पवार सरांनी. हेच पंच पाहता चेंडूची एक्झिट लाईन काय होती, लेग बाईचा इशारा येतोय. पंचांची भूमिका खूप महत्त्वाची असते, त्यांना अचूक लक्ष ठेवावं लागतं. चेंडूची लाईन, पिचिंग, हाईट फॅक्टर, या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. अवंतर धावेने खातं उघडलं होतं. कोरोनाच्या काळात तुम्ही पाहिलं तर नक्कीच तुमचा आमचा सर्वांचा आवडता नक्की निकेश मुंडेचं निधन झालं, त्यामुळे काहीशा स्पर्धा नक्कीच केजू यावर्षी खेळला नाही. इथे चेंडू हवेत होता, मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे टेनू बेडेकर, ज्या टेनूचा मी मगाशी उल्लेख केला. एक धाव इथे मिळेल ती वेदांत पाटीलला. सेकंडला सचिन म्हात्रे. संयमी खेळ तुम्हाला पहिल्या षटकात पाहायला मिळतोय, कारण की केजू मुंडे सारखा चांगला गोलंदाज आहे. एकाच एंडने ही स्पर्धा खेळवली जाते. खेळपट्टी आपण पाहतोय, बाजूला कॉन्क्रीट खेळपट्टी सुद्धा पाहायला मिळते. केजू राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे सचिन म्हात्रेच्या बॅट मधून मिड विकेटच्या दिशेने. जय पवार सरांचा इशारा येतोय या मॅच मधला, या इनिंग मधला सागावच्या पहिला षटकार. धन्यवाद. तो धर्मवीर चषक वन मॅन आर्मी प्रदीप मडवी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली होती. मलंगड संघटनेचे उपाध्यक्ष आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून गणेश म्हात्रे, पप्पू म्हात्रे, अक्षय म्हात्रे
आणि निहाल असतील व पूर्ण गावदेवी भाल संघ. सुरेख फटका मात्र टायमिंग व्यवस्थित जुळला नाहीये, मात्र मिड विकेटला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल. या अगोदर षटकार आणि आता चौकार येतोय तो सचिन म्हात्रेच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. नक्कीच ज्यावेळी कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा स्पर्धा होते त्यावेळी नक्कीच प्रदीप मडवी यांचं नाव घेतलं जातं. उंबारलीच्या स्पर्धेत सुद्धा त्यांची उपस्थिती लाभली होती. पण इथे केजूवर आता हल्ला चढवला जातोय. इथे मात्र चेंडू खेळून करतोय क्षेत्ररक्षक ओमकार पाटील खूप वेगाने आलेत, मात्र सचिनने कॉल दिलाय. एकच धाव इथे होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकात केजूने धावा खर्च केल्या त्या 13. 74 धावांचा पाठलाग करत असताना 61 धावांची अजूनही गरज आहे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि सचिन म्हात्रे जर मैदानाच्या आतमध्ये राहिले तर या धावा माग नाहीयेत सागाव संघासाठी. टेनिस बॉल मध्ये एक सराव मॅच मध्ये शतक सुद्धा सचिन म्हात्रेच्या नावावरती आहे. पेंढारकरच्या मैदानामध्ये रबर बॉलची स्पर्धा होती. स्पर्धा म्हणता येणार नाहीये कारण की ती मॅच होती 6 षटकांची आणि त्या 6 षटकांच्या मॅच मध्ये शतक ठोकलं होतं सचिन म्हात्रेने. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला कल्याण डोंबिवलीचं तर एकमेव शतक सागर गायकवाड ज्याने या सीझन मध्ये शतक ठोकलं, तिसगाव संघाचा खेळाडू. त्यामुळे सागरला आपण पाहिलं तर कारण एक चांगला क्रिकेटर आहे. सागरला खुल्या गटातनं सुद्धा भरपूर मागणी असेल. कल्याण 11 बिर्ला असेल, जितू निलेश 11, डोंबिवली जो संघ आहे प्रशांत म्हात्रे सुजित पाटील यांचा संघ, त्या संघामध्ये सुद्धा वर्णी लागते सागर गायकवाडची. विराज मुंडे येत आहेत दुसरं षटक घेऊन. इथे चेंडूने भरपूर बाउन्स घेतलाय, पंच वाईट चिकून करतायत आणि 1 बाउन्सचा इशारा दिलाय विराज मुंडेला. देसाई अध्यक्ष चषक मध्ये पहिली हॅट्रिक ज्या गोलंदाजाने पूर्ण केली होती तो गोलंदाज तुम्ही पाहतात विराज मुंडे. एक धाव मिळेल. धावसंख्या 14. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये 60 धावांची अजूनही गरज आहे सागाव संघाला. मॅच अजूनही बॅलन्स आहे, खूप काही दडलंय या मॅच मध्ये. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा इथे कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. मग कशी उल्लेख केला व्हेरिएशन चांगले विराज मुंडे या गोलंदाजाकडे. अंडर 21च्या अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत. ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला पहिली हॅट्रिक त्याने नोंदवली आपल्या नावावरती. अनेक हॅट्रिक या गोलंदाजाच्या नावावरती आहेत. केजूला तुम्ही पाहतात अनेक मेडन षटक त्याच्या नावावरती आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. गॅप भरपूर मोठी आहे मिड विकेटच्या दिशेने. ओमकार खूप वेगाने आले होते, प्रयत्न खूप चांगले केले ओमकारने, मात्र चेंडू जाईल सीमा पार. हा चौकार. एक्स्ट्रा कव्हरला टिनू बेडेकर आहेत. चौकार आलाय. इथे मात्र चेंडू टॅप केलाय, मात्र मिडॉनला येतात केजू, त्यामुळे डॉट बॉल होईल. समाप्त. लॉंग अपला टिनू आहेत. चांगला क्षेत्ररक्षक. दोन्ही फॉर्मॅटमध्ये टिनू बेडेकर सातत्याने खेळत असतात. अंडरआर्म क्रिकेट असो, अनेक स्पर्धा दिवा विभागामध्ये सुद्धा होत असतात. अनेक स्पर्धा तन्मय प्रतिष्ठान संघाने जिंकल्यात. विराज इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला. सचिन मध्ये थोडे पुढे आले ते डान्सिंग डाऊन द विकेट, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा इथे कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. 74 धावांचा पाठलाग करत असताना धावा झाल्यात त्या 18. 14.8च्या सरासरीने धावा करायच्या, त्या धावांचा पाठलाग करायचा आहे सागाव टीमला. विराज राईट मोर द विकेट. इथे मात्र क्लिअर खाली पडतोय सचिन यांचा. धावसंख्या 19. एक चौकार जरूर लागला विराजला, मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय.
प्रत्येक संघाकडे 25 मिनिटाचा अवधी असेल, त्यामुळे तुम्हाला थोडंसं फास्ट खेळायचं आहे. 19 धावा झाल्यात बाळू. धावांची गती आपण पाहिली तर 14.8च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. वेदांत आणि सचिनला जर 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढे सरकलेत, फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. तिनू बेडेकर चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी बघू शकता तुम्ही. मात्र सचिन सांगतायत 2 धावा झाल्यात, तिसरी धाव इथे होणार नाहीये आणि 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांचे धावा आहेत त्या सागाव संघाच्या बिनबाद. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये 53 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू 53चं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते. धर्मवीर चषक 2021 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरी मॅच. यातून विजेता संघ RBS उंबार्डे या संघावर फाईट करेल. त्यामुळे थोडंसं तुम्हाला फास्ट खेळायचंय केजू. 3 षटकांत तुम्ही शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग घेऊ शकता बाळू पडील, कारण की आता 2च षटकं झालेत. कारण की अजूनही 3 षटकं. दुसऱ्या स्पेलमध्ये हाच विचार, टीम प्लॅनिंग चर्चा सुरू होती की केजूला पुन्हा दुसऱ्या स्पेलमध्ये हाणायचं का. ही चर्चा थोडीशी केली. कॅप्टन नितेश माळीने थोडीशी चर्चा केली, जे कॅप्टन आहेत आकाशन टीमचे, आणि पुन्हा केजूला त्यांनी आमंत्रित केलंय. आता मात्र पॉवर प्ले इथे समाप्त झालाय. बोलो 18 चेंडूमध्ये 53 धावा करायच्या आहेत. याच मैदानामध्ये काही दिवसांपूर्वी स्पर्धा आली होती. त्या स्पर्धेत चॅम्पियन संघ होता गावदेवी भाल, मात्र तो संघ पहिल्याच मॅच मध्ये या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. याच क्रीडांगणामध्ये सराव करत असेल बोलू भाल संघ. अठरा चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. केजू मुंडे येत आहेत. मुंबईमध्ये आता जी स्पर्धा आली बिग बॅश, त्या स्पर्धेत सुद्धा केजूने खूप चांगली गोलंदाजी केली होती. इथे हलकसं अपील केलं होतं एसटी रक्षाने, मात्र केजूने कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाही. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय, कारण केजूला माहिती आहे ज्यावेळी गोलंदाजी करतो त्यालाही चांगलं ठाऊक असतं चेंडूची पिचिंग काय आहे, चेंडूचा हिट फॅक्टर काय आहे, हे त्यांनी पाहिलं. त्यामुळे त्यांनी अपील केलं नाही. केजूने लेग बायच्या सोबत 1 धाव मिळाली सागाव संघाला. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडूमध्ये 52 धावांची अजूनही गरज आहे. लक्ष मोठं आहे बाळू, मात्र अशक्य नाहीये. 17 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. केजू वेदांसाठी सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे डायरेक्ट हिट आणि फलंदाज सचिन मात्रेची खेळी समाप्त. सांघिक यश मिळालंय ते ओम साई आगासन टीमला. फलंदाज बाद सचिन मात्रेची खेळी इथे समाप्त. सांघिक यश मिळालंय या मॅच मध्ये टीम ओम साई आगासन संघाला. 2 स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर केजू मुंडे 9 ते संघामध्ये, मायरा 11 ओम साई आगासन या नावाने सुद्धा या संघाला आपण पाहिलं. आज ओम साई आगासन या नावाने संघ पाहतोय. बऱ्याच वेळा ओमकार पाटील सुद्धा या संघाला पुरस्कृत करतात. त्यांच्या मुलीचं नाव आहे मायरा, त्यामुळे त्या नावाने सुद्धा संघ मैदानात उतरतो. आता ओम साई नाव हे बदलत नाही. जरी मायरा 11 नाव जरी दिलं तरी मायरा 11 ओम साई आगासन असं नाव तुम्हाला ऐकायला मिळतं. आणि इथे मात्र थोडीशी घाई दाखवली सचिनने. नवीन फलंदाज राहुल जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 16 चेंडू 52 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडू 52 धावांची गरज. केजू राईट मोर द विकेट. सुरेख चेंडू तुम्ही पाहू शकता. चेंडू पडल्यानंतर किती वेगाने आतमध्ये, हेच वैशिष्ट्य या केजू या गोलंदाजाचं. त्याच्याकडे वेग भरपूर आहे आणि वेगाने इम्प्रेस केलं नेहमीच त्याने. अनेक सामने आगासन संघाला त्याने आपल्या गोलंदाजी फलंदाजीच्या माध्यमातून जिंकून दिलेत. त्याचमुळे त्याला खुल्या गटातही मागणी असते भरपूर. आणि त्याचा स्वतःचा एक संघ आहे निकेश प्रतिष्ठान आगासन. हा संघ तुम्ही पाहता खुल्या गटातनं, ज्या संघाने चॅम्पियनशिप सुद्धा पटकावली खुल्या गटातनं. सप्रा मैदान बेतवडे येते. की जो राईट मोर द विकेट. इथे मात्र क्लीन बोल्ड. वेदांत पाटीलची खेळी समाप्त. पहिलं यश केजूला आणि दुसरा धक्का सागाव संघाला.
तर यश मिळालंय गोलंदाज केजूला. पहिलं सांघिक यश होतं आणि आता मात्र त्रिफळाचीत केलंय. चौथ्या क्रमांकात चिन्मय येत आहेत. धावसंख्या स्थिर आहे ती धावसंख्या 23. या षटकात चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव त्यानंतर एक धाव बॅटने आली आहे. एक रनआउट आहे. 51 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर धावा थोड्याशा माग होत चाललेत. बरेचसे खेळाडू नाही आहेत आता आकाश संघामध्ये. मोनिश नाही आहेत. केजू गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला चिन्मय. ब्लॉकहॉलचा चेंडू होता त्यालाही खोदून काढलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. टिनू बेडेकर 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यातील. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात त्या 25. 74चं लक्ष म्हणजे 13 चेंडू 49 बनवायचे आहेत. समीकरण थोडस माग होत चाललंय. केजू गोलंदाजी मार्कवर. शॉट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. केजूचं मात्र 2 षटकांचा स्पेल इथे समाप्त झालाय आणि आता 12 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे ती सागाव संघाला. समीकरण पूर्णपणे माग आपल्याला पाहायला पाहिजे. पहिले षटक केजूने टाकलं होतं. धावा दिल्या होत्या 13. केजूने 2 षटकं टाकले. धावा दिल्या 17. खूप चांगलं कमबॅक केलं केजूने या षटकामध्ये. तर 4थं षटक घेऊन ते गोलंदाज कुणाल मुंडे. कुणाल मुंडे येत आहेत. इथे डॉट बॉल. 11 चेंडू 49. चेंडू 49 धावांची गरज. इथे माझा चेंडू खेळून करतोय लॉंग अपच्या दिशेने. टेनू बेडेकर आहे तिथे. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याची नेहमीच भूमिका राहिली आहे. अंडरम क्रिकेट असो किंवा ओरम क्रिकेट असो, टिनूने चांगलं क्षेत्ररक्षण नेहमीच दाखवलंय. त्यामुळे प्रतिष्ठान या संघामधनं सुद्धा अंडरम क्रिकेटमध्ये आणि ओरम क्रिकेटमध्ये ओम साई आगासन संघामधनं सुद्धा टिनू नेहमीच चांगलं क्षेत्ररक्षण चांगले झेल टिपत असतो. 10 चेंडूने आता 48 धावांची गरज आहे. सुरुवात चांगली करायला हवी होती सागाव संघाने. मध्ये चांगली सुरुवात झाली नाही. मात्र केजूच्या षटकात नक्कीच 13 धावा आल्या होत्या. मात्र त्यानंतर आपण पहिल्या धावांसाठी इथे संघर्ष करावा लागतोय. 9 चेंडू आणि आता मात्र 48 धावा. कुणाल मुंडेकडे सुद्धा चांगलं व्हेरिएशन आहे. या स्पर्धेत तिसगाव, पिसिवली, काकडवल, वडोली दत्तकृपा अशा मॅचेस तुम्ही आज पाहू शकाल. बघा ते कोणता संघ क्वालिफाय होईल. उंबरठे संघाने एक सामना जिंकलाय. मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत करण. सिंगलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. 8 चेंडूने आता 47 धावांची गरज आहे. मोठे फटके येत नाहीये. संघर्ष करावा लागतोय धावांसाठी सागाव टीमला. कुणाल राईट मोर द विकेट. इथे फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. अजून एक धक्का मैदानामध्ये सागाव संघाला. राहुल जाधव बॅक टू द पॅव्हेलियन. रोहित येत आहेत नवीन फलंदाज. सात चेंडू 47 धावा.
लक्ष्य आता मात्र अशक्य होत चाललंय सागाव संघासाठी. त्याचं कारण सुरुवात चांगली झाली नाही. 74 धावांचं पाठलाग करायचं तर पॉवर प्लेच्या 2 षटकात 30 ते 35 धावा यायला हव्या होत्या. इथे डॉट बॉल आणि आता समीकरण येणारे 6 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. सौरभ मुंडे येत आहेत शेवटचं षटक घेऊन. सहा चेंडूने आता 47 धावा. लक्ष्य अशक्य. बघा ते सौरभ मुंडे सारखा एक नवोदित गोलंदाज केजू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि बघा तो कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. बऱ्याच वेळा ओमकार पाटील सुद्धा गोलंदाजी करतात. सौरभकडे वेक्रेशन चांगलं आहे बाळू. पहिल्या चेंडू तिथे तुम्हाला पाहायला मिळालं ज्या पद्धतीने त्यांनी पहिला चेंडू फेकलाय. 2 ते 3 स्पर्धा सौरभ खेळलाय. तुमच्याकडे अनुभव असणं खूप गरजेचं आहे. नॉट बॉल. लेफ्ट आर्म ज्यावेळी गोलंदाज येतात त्यांच्याकडे व्हेरिएशन खूप चांगलं असतं. अमर पाटीलला तुम्ही पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये लेफ्ट आर्म गोलंदाजाच्या विरुद्ध फलंदाजी करणं बहुत थोडंसं कठीण जातं. रायटी बॅट्समॅनला म्हणजे इथे लेफ्टी बॅट्समॅनला सुद्धा बीट केले सलग 3 वेळा. उत्तर शिवच्या स्पर्धेत बळू दहिसर संघाच्या जयेश भोईरने पहिलं मेळ षटक फेकलं होतं. अर्धशतक रोहित म्हात्रेने ठोकलं होतं एडुटणे संघाच्या. इथे मात्र चेंडू घेऊन करते बघा टीनू किती वेगाने आलेत. चेंडूला फक्त स्टॉप केलंय. त्यांना माहिती आहे सिंगल पेक्षा जास्त इथे काही मिळणार नाहीये. एक धाव इथे खर्च केली. संजय पाटील सुद्धा येत आहेत. पिसवलीचे कॅप्टन आहेत. एक अतिशय नामवंत पंच तुम्ही पाहतात पिसुलीचे पंकज भोईर सुद्धा येत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि पंकज बरोबर आम्ही बऱ्याचशा स्पर्धा कव्हरही केल्या आहेत. फक्त औपचारिकता उरले बाळू या मॅचची. कारण जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना विजयाचं खातं उघडण्याच्या सम्मित आलाय ओमसाई आगासन. याचमुळे आम्ही बऱ्याच स्पर्धेमध्ये बाळू उल्लेख केला की केजूची भूमिका खूप महत्वाची असते. आणि केजू संघामध्ये कमबॅक केलं आणि विजयाचं खातं इथे उघडलं आगासन संघाने. कारण करण बेडेकर चांगली फलंदाजी करतोय मात्र त्यांना गोलंदाज साथ देत नव्हते.